GB स्पोर्ट्स क्लबचे आपले दोन वाघ ऋषिकेश आणि मनोज 2023च्या जे PSIचं ग्राउंड होतं त्याला क्वालिफाय झालेले. तर सर्वांनी त्याचं टाळाजीकरात स्वागत करा पहिले तर मनोज आपल्याकडं 2 महिन्यापूर्वी आला होता आणि ऋषिकेश आपल्याकडे ना एक 2-3 महिन्यापूर्वी आलेला होता. म्हणजे तसं तो ग्राउंड करत होता आणि त्याच्या अगोदर तो 15 दिवस म्हणजे 2022च्या ग्राउंडला 15 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता. त्यावेळी डिस्क्वालिफाय झाला. तर यावर्षी तो क्वालिफाय झाला आहे. तर आपण यांचे पहिले दोघांचे अनुभव घेऊ. ओके मनोज बोल. थँक्यू सर, तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. बाकी माझ्या सर्व मित्रांचे अभिनंदन, ज्यांनी मला सपोर्ट केला या ठिकाणी. आता मी सर 2 महिन्यापूर्वी सरांना भेटलो होतो. माझा ॲक्च्युली ग्राउंडच्या इव्हेंटपैकी रनिंग हा असा एक इव्हेंट होता की ज्याच्यामध्ये स्कोअर निघत नव्हता. टायमिंग खूप जास्त होता, म्हणजे 3:50पर्यंत माझा 800 मीटरचा टायमिंग होता. सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी ज्या प्रकारे वर्कआउट करून घेतला, त्यांचे जे इन्स्ट्रक्शन होते रिगार्डिंग डाएट, त्यानंतर आपल्या ग्राउंडचा टायमिंग, तो 2 महिने मी न चुकता कम्प्लिटली फॉलो केला. या 2 महिन्यामध्ये एकही सुट्टी न घेतली आणि सरांनी पण त्यांचं बेस्ट एफर्ट्स माझ्यासाठी दिले. त्याच्यामुळे हा माझा जो 20 तारखेचा इव्हेंट झाला त्याच्यामध्ये क्वालिफाय झालो. रनिंगबद्दल विचारताल तर सरांनी ज्या प्रकारे वर्कआउट करून घेतला, कधी इंजुरी असेल, नी इंजुरी असेल, त्यानंतर ग्रोईंग पेन असेल, सीन पेन असेल, तर त्याच्या रिगार्डिंग सरांचा जो अभ्यास आहे की पर्टिक्युलर पार्टसाठी कोणती एक्सरसाइज झाली पाहिजे, त्याच्यामुळे तुमचा तो म्हणजे तुम्ही रिकव्हरी होऊ शकता त्या इंजुरीमधून. तर त्या सर्व गोष्टींमध्ये सरांनी एकदम योग्य मार्गदर्शन दिलं. त्यांचा सपोर्ट होता आणि सर वैयक्तिकरित्या ग्राउंडला माझ्यासाठी उपस्थित राहिले. तिथं येऊन मला चेअरअप केलं, माझा टायमिंग पण काढला, तो आतमध्ये मला पास पण केला, जेणेकरून मला लॉंग जम्पसाठी एक सेफ झोनमध्ये गेलो होतो. मला तिथं जास्त वरी झाली नाही की मला एवढी गेलीच पाहिजे. तर धन्यवाद सर त्याबद्दल. तुम्ही माझं मागेवर राहिले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी पण याच्या पुढे सर नक्की उभं राहिले. फक्त मुलांनी पण त्यांना त्यांचं बेस्ट द्या, म्हणजे सरांना पण इंटरेस्ट होतो की तुमच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करतील ते. महत्त्वाचं काय माहिती आहे का, माझं सर्व मुलांना एकच सांगणं आहे, आता व्हिडिओ म्हणून नाही तर पण खरं सांगतो मला की जर तुम्ही तुमचं 100% वेळ मला जर द्याला, रेग्युलर आले, मी जे सांगितलं तुम्हाला ती डाएट फॉलो केली किंवा जे एक्सरसाइज सांगितली, वर्कआउट सांगितलं, ते जे तुम्ही 100% जर दिलं मला, तर तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार. आणि म्हणून असा एक विद्यार्थी माझ्याकडे पहिला विद्यार्थी असा आहे की फक्त त्याने 1 दिवस सुट्टी मागितली आणि ती 1 दिवस सुट्टी फक्त घेतली त्यानं, ती म्हणजे लग्नाची. तो आलेल्या पहिल्या काय म्हणला, सर म्हणे 1 दिवस सुट्टी माझी होणार, त्याच्यानंतर मी फक्त कोणतीच होणार नाही. आणि त्यानं घेतली पण नाही सुट्टी. थोडा 2-3 दिवस थोडा लेट झाला, पण आला ग्राउंडवरती, ते महत्त्वाचं आहे. आल्यानंतर मी जे सांगितलं त्यानं ते केलं. त्यानंतर आपला ऋषी पण रेग्युलर आला. ऋषीनं पण 100% एफर्ट्स लावलेली. तर ऋषीचं बघू. ज्यावेळी मी सरांकडे आलो होतो त्यावेळी मी इंजर्ड होतो. 400 मीटर पण पळणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. सरांनी सांगितलेली बँड एक्सरसाइज, सांगितलेली रेस्ट, त्यानंतर जेवढी काळजी घेतली पाहिजे तेवढी सगळं सरांचं मी फॉलो केलं आणि मग 800 मीटर पळणं माझ्यासाठी शक्य झालं. सरांच्या गायडन्समध्ये त्यावेळी मी 800 पळालो होतो आणि आता पण जे क्वालिफाय झालं ते सरांच्याच मार्गदर्शनामुळे झालं. त्यासाठी मी सरांचे मनापासून आभार आहे सर. तुमच्यामुळे शक्य झालं सगळं. काही नाही. आणि आता बाकीचे आपल्याकडं मुलं पोलीस भरतीवाले, वनरक्षकवाले, त्यांना पण माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही जे करसान त्यांनाच नाही, आपल्या आता तो हा यूट्यूबवरती पण जाणार आहे, जे बघतील मुलं, तुम्हाला पण एवढं सांगणं आहे की फक्त जे तुमचे कोच असन किंवा कोणी असेल त्यांना 100% तुम्ही टाईम द्या, त्यांना 100% वेळ द्या. आणि तुम्ही सेल्फ पण करत असाल तर तुम्ही डाएटवरती आणि वर्कआउटवरती जास्त भर द्या. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.